तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। सॅक्सोफोनच्या संदर्भातला हा व्हिडिओ। मी आज तुम्हाला सर्व सॅक्सोफोनच्या सर्व स्वरांची पूर्ण माहिती देणार आहे। तर बघूया या सॅक्सोफोनच्या ज्या कीज आपल्याला दिसतात आहे त्यामध्ये कोणत्या कीज दाबल्याने कोणता स्वर निघतो। सुरुवात करूया। इंग्लिश पद्धतीप्रमाणे आपण याच्यात बघूया। भारतीय पद्धतीप्रमाणे ते सारेगम पधनिसा हे जे सप्तक आहे असे खूप सारे सप्तक आपण याच्यात तयार करू शकतो। तर त्यासाठी आपल्याला इंग्लिश पद्धती पहिले तो स्वर आपल्याला वाजवण्यासाठी माझ्या डाव्या हाताच्या 1 2 3 व उजव्या हाताच्या 1 2 3 ह्या सर्व बोटांना दाबून त्यानंतर ही जी इथे पिंक की दिसते याच्यातली खालची की दाबल्यानंतर हा जो स्वर मिळेल तो ई फ्लॅट आहे। बघूया आपण। हा सगळ्यात लोअर सप्तकातला स्वर आहे, त्याच्यामुळे याचा आवाज थोडा मोठा येईल। बघूया आपण। तर मित्रांनो, हा ई फ्लॅट झाला। ई फ्लॅट नंतरचा स्वर येतो डी। आता डी हा स्वर वाजवण्यासाठी मी ही पिंक की सोडून दिली आहे, करंगळी उचलली आहे वरती आणि फक्त 6 बोटं ठेवलेले आहे। ऑक्टेव की जी असते ते मागे हिला मी सोडलेला आहे आणि हा जो स्वर वाजेल तो आता बघा बिना ऑक्टेवचा। या स्वराची नोट पहिल्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीची आहे, परंतु हाई लोअर टोन मधला स्वर आहे। हा डी झाला। डी नंतर येतो डी शार्प। डी शार्प साठी मला वरची पिंकी दाबणे आहे, हे 6 बटन सहित ऑक्टेव सोडलेली आहे। बघा आता हा जो येईल तो डी शार्प। हा डी पेक्षा वरचा स्वर आहे। यानंतर येतो ई। ई साठी मला पिंकी तर सोडणेच आहे, पण त्यासाठी हे बोट देखील मला सोडणे आहे आणि म्हणजे वरच्या 3 आणि खालचे 2 अशा बोटावरती बिना ऑक्टेवचा ई या पद्धतीने राहील। त्यानंतर अजून एक बोट मी खालतून वरती खालतून सोडलेला आहे, तर हा झाला तुमचा एफ। एफ हा नोट ई पेक्षा वरच्या पट्टीतला आहे, तो कसा वाजतो बिना ऑक्टेवचा आपण बघूया। यानंतर येतो एफ शार्प। एफ शार्प साठी मला हे बोट सोडून देणे आणि मधलं फक्त दाबणे। हे 2 सोडलेले राहील आणि मधलं बोट दाबलेलं राहील, याला एफ शार्प म्हणतात। बघा बिना ऑक्टेवचा एफ शार्प या पद्धतीने। त्यानंतर मी खालची 3 बोटं सोडून दिले, तर तो होईल जी। जी हा नोट वाजवण्यासाठी मला खालच्या कुठल्याच बोटाचा आधार घ्यायची गरज नाही। वरचे 3 बोट मी दाबलेले आहे, ऑक्टेव दाबलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने जी असा राहील। हा झाला जी। जी नंतर येतो जी शार्प। जी शार्प साठी मला इथे दिसणारी ही पिंकी दाबणे आहे। 3 बोटं आणि ही पिंकी दाबल्यावर मला जी शार्प मिळतो। बघा बिना ऑक्टेवचा जी शार्प। यानंतर मी पिंकी सोडली व खालच्या 3 बोटापैकी हे बोट सोडलं अनामिकेचं। वरचे 2 दाबलेले आहे, ऑक्टेव दाबलेला नाही आहे। हा झाला ए। ए नोट त्याचा बिना ऑक्टेवचा या पद्धतीने आवाज होईल। ए नंतर येतो ए शार्प। ए शार्प साठी मला या 3 कीज पैकी सर्वात खालची की दाबणे आहे आणि त्याला मी या आपल्या बोटाच्या या इथल्या भागाने दाबेल। बघा आणि तो येईल ए शार्प बिना ऑक्टेवचा ए शार्प। यानंतर येतो बी। बी साठी मला ही की सोडणेच आहे आणि हा हातही सोडणे आहे, फक्त एक बोट दाबलेला आहे, ऑक्टेव दाबलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने हा बिना ऑक्टेवचा बी असा आपल्या पुढे राहील। यानंतर येईल सी शार्प। सी शार्प साठी मला सर्व बोटं सोडून देणे आहे, ऑक्टेव पण सोडणे आहे। अशा पद्धतीने मी कुठलाही बोट न दाबता जो स्वर वाजवतो तो सी शार्प आहे, लोअर ऑक्टेवचा बिना ऑक्टेव की दाबलेला, तो या पद्धतीने राहील। या सी शार्प नंतर आता आपल्याला ऑक्टेव की दाबून पुढील स्वर वाजवणे आहे। त्यासाठी ही जी छोटी की दिसते आपल्याला हिला अंगठ्याने प्रेस करणे आहे मला या पद्धतीने आणि मग बाकीचे स्वर वाजवायचे। ही की आता इथून प्रेस केलेली राहील। मी ऑक्टेव दाबलेली आहे आणि सर्व बोटं परत ठेवलेले आहे 1 2 3 4 5 6
आणि हा जो वाजेल तो डी वाजेल. पण त्या डीच्याही पूर्वी जो स्वर आहे तो ई फ्लॅटचा स्वर आहे, त्यासाठी मला परत हीच पिंकी दाबणे आहे खाली. आता मात्र हे सर्व ऑक्टेव्ह आहेत. तर स्वर अशा पद्धतीने राहील. आता मी पिंकी सोडली आणि फक्त डी वाजवत आहे. डी साठी मी 6 बोटं आणि ऑक्टेव्ह दाबलेला आहे. 1 2 1 2 3 4 5 6 आणि ऑक्टेव्ह. तर बघूया डी कशा पद्धतीने असतो. त्यानंतर डी शार्प. डी शार्प साठी ऑक्टेव्ह आणि खालची पिंकी मला दाबणे आहे. यानंतर ई दाबणे आहे. ई साठी मला 1 बोट सोडणे आहे आणि 2 बोटांवरती ऑक्टेव्ह दाबून ई या पद्धतीने राहील. आता एफ साठी मला 1 बोट फक्त खालचा ठेवणे आहे ऑक्टेव्ह सहित. यानंतर एफ शार्प परत मधले बोट घेणे आहे ऑक्टेव्ह सहित. आपण वरच्या फ्रिक्वेन्सीकडे चाललो आहे. नोट हा नॅरो होत चाललेला आहे आणि फ्रिक्वेन्सी वाढत आहे. बघा एफ शार्प. जी साठी 3 बोटं काढून घेतलेले आहे. ऑक्टेव्ह दाबलेला आहे. यानंतर जी शार्प पिंकी दाबावं लागणार आहे. बघा 3 बोटं वरचे आणि पिंकी ऑक्टेव्ह सहित. यानंतर ए साठी पिंकी सोडली आहे. 1 बोट सोडलेला आहे. ऑक्टेव्ह दाबलेला आहे. वरच्या 2 बोटं आणि ऑक्टेव्ह. ए शार्प साठी परत तीच बोटांची रचना आहे. इथून मला ही की दाबणे आहे आणि वरचे 2 बोटं. ऑक्टेव्ह दाबलेलाच आहे. ए शार्प नंतर येतो वरचा बी ऑक्टेव्ह सहित. त्याला फक्त 1 बोट आणि ऑक्टेव्ह की दाबायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने राहील. बघा बी चा नोट कसा राहील. बी. यानंतर मी 3 बोटं वरच्या सोडल्या आहे, खालचे 3 सोडल्या, पण ऑक्टेव्ह मात्र मी दाबून ठेवलेली आहे. आपण बघू शकता. आता जो येईल तो सी शार्प येईल. पण या सी शार्प पूर्वी मला सी वाजवणे. सी नोट साठी मला वरच्या 3 बोटांपैकी मधलं बोट दाबणे आणि ऑक्टेव्ह दाबणे. हा सी झाला. त्यानंतर हा सी शार्प साठी मला सर्व बोटं सोडून देणे आहे. ऑक्टेव्ह की दाबणे. ऑक्टेव्ह की दाबलेली आहे. सर्व बोटं सोडलेले आहे. सी शार्प हा वरचा नोट आहे. यानंतर वरचा डी येतो. तर मित्रांनो वरच्या डी साठी आपण बघू शकता इथे साईडला 3 कीज दिलेल्या आहेत. त्यातली मागची की मला प्रेस करणे आहे. ऑक्टेव्ह दाबलेलं राहील आणि फक्त मागची की, कुठलाही बोट नाही. आता बघा या 2 की दाबल्यानंतर आपल्याला जो वरचा नोट मिळेल तो हा डी नोट मिळेल. बघा आणि शेवटचा स्वर याच्यातला जो वाजतो, या 3ही कीज आपल्याला दाबायच्या आहेत. 3ही पूर्णतः. आणि या 3 कीज पैकी वरची की दाबायची आहे आणि सर्व बोटं सोडलेले राहतील. अशा पद्धतीने जो वाजेल तो वरचा ई वाजेल. त्याचाही आपण अभ्यास करूया. मित्रांनो या पद्धतीने आपण सर्व स्वर याचे वाजवून चुकलेलो आहे. फक्त लोअर ऑक्टेव्हचा जो सी होता तो मी आपल्याला सांगायचं विसरलो. तर तो अशा पद्धतीने आहे. ऑक्टेव्ह की सोडलेली राहील. सर्व बोटं सोडलेलं राहील. त्यातलं फक्त मधलं बोट दाबलेलं राहील. आणि जो आवाज येतो तो लोअर सी आहे. मागच्या ह्याच्यात माझा तो सुटला होता. सी शार्प वाजवला गेला आणि हा लोअर सी आहे.
आपले स्वर। तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा। तर या स्वरांचं एक आपण नोटेशन करूया आणि कशा पद्धतीने हे ट्यून वाजते, हे सुंदर वाद्य अप्रतिमरित्या कसं वाजते हे मी तुम्हाला दाखवतो।